हॅलो, माझ्या मराठी जेवण चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्ही म्हणतील हे काय सामान, तर आज मी फ्रीज सगळं साफ केलेला आहे. फ्रीजमधलं सगळं सामान बाहेर काढलं होतं. आणि पोळी भाजी स्वयंपाक झालेला आहे माझा, कारण मी आधी स्वयंपाक केला आणि मग स्वच्छता करायला लागले, कारण मुलांना भूक लागते मग. तर आज थोडंसं किराणा पण जे मी थोडा भरून ठेवते आणि नंतर जे संपला होता डब्यातला ते काढते आणि ते भरून घेते. बघा, भांडी लावायची आहेत, घासायची आहेत. आज फ्रीज आवरला. आता माझ्या मुलीला खायची नाही आहे गवारीची शेंगांची मी रस्साभाजी केली, तिला नाही खायची, आवडत नाही मग आता काय करणार, मुलांचं असतं काहीतरी. तर मग तिला खायची होती खिचडी. तर मग मी मसूरची डाळ टाकून तांदूळ छान धुवून 15-20 मिनटं ठेवला होता. आता मी जिरी मोहरी टाकून घेतली आहे, अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते आहे आणि ती छानशी परतून घेते. त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालून घेते आहे आणि जोपर्यंत आलं लसूण थोडंसं लाल होत नाही ना, तोपर्यंत त्याला आपण परतत राहू. आणि तुम्ही माझ्या मराठी चॅनेलमध्ये जर मराठी जेवण या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि कांदा घालून घेऊ आणि कांदा वगैरे परतून घेऊ चांगलासा. आणि परतणं झालं की नाही छानसं, की आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू, कारण मिठाने काय होतं, सॉफ्ट होतं, कांदा शिजायला जरा बरं पडतं. त्याच्यामुळं मीठ घालून घेऊ आपण. आणि मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आणि क्वांटिटी कशी आहे तुमच्या खिचडीची तशी टाका. दिवसभर सगळं आवरायचं असतं किचनमध्ये, बघा किती पसारा, आणि इग्नोर करा थोडा वेळ, कारण कसं आहे, मी किचन आता आवरायला काढलेलं आहे. माझा किराणा थोडा संपला होता, मी ते भरती आहे. तर खूप सारा पसारा झालेला आहे माझ्या किचनवरती, वट्यावरती. त्याच्यामुळं आता तिनं मध्येच कामामध्ये ही माझी म्हणली की मला खिचडी खायची, त्याच्यामुळे मी खिचडी टाकली आहे. तर आता मी त्याच्यात टमॅटो टाकून घेतलेले, टमॅटो पण टाकून घेऊ. खिचडी सगळेच करतात, सगळ्यांच्याच घरात होते, पण सरळ सोपा बेत म्हणतो ना, की खिचडी काय करायचं असेल तर खिचडी. आणि माझ्या मुलीला फार आवडते. तर काय कुणाच्या मुलांना आवडते का नाही मला म्हणजे कमेंट करून सांगा. तर आता मी थोडासा बिर्याणी मसाला घातला आहे त्याच्यामध्ये, थोडा एक वेगळा टेस्ट म्हणून बिर्याणी मसाला. आणि मी त्याच्यात मॅगी मसाला पण टाकणार आहे. तर तुम्ही पण मॅगी मसाला टाकता का नाही मला कमेंट करून नक्की सांगा. तर मॅगी मसाल्याने एक वेगळा टेस्ट येतो, छान वाटेल. आपण भाज्याला तो वापरतोच म्हणा, भेंडी बटाटा वगैरे जसं भाज्या करतो सुक्या, त्याच्यामध्ये टाकतो मॅगी मसाला. तसं खिचडीमध्ये मी पण मॅगी मसाला घालते, कारण माझ्या मुलीला खूप आवडते मॅगी मसाला. आणि आपण हळद घालून घेऊया आणि हे सगळं एकजीव करून म्हणजे मिक्स करून घेऊ, मिक्स मिक्स मिक्स. आणि सगळं छान मिक्स झालं ना, की आपण घेऊ त्याच्यामध्ये तांदूळ टाकून आपले, म्हणजे की आपण जे डाळ आणि तांदूळ जे भिजवले ते 10-15 मिनटं आपण ठेवले होते, ते आता आपण याच्यात घालून घेऊ. हे पण छान मिक्स करून घेऊ आणि छान छान सगळं मिक्स मिक्स, जसं म्हणते मी मिक्स मिक्स, तसं मिक्स करून घेऊ. बघा तुम्ही, मी सगळं मिक्स करून घेते. आणि आता आपण काय करू, की पाणी घालू याच्यामध्ये. आणि पाणी बघा, आता कोणाला समजत नाही की पाण्याचं प्रमाण, जे नवीन असतात त्यांना, आता रेग्युलर रोज स्वयंपाक करतात त्यांना तर माहिती की पाणी कसं करायचं आणि कसं घालायचं. त्याच्यामुळं जर 1 ग्लास तांदूळ असतील ना, तर 2 ग्लास तुम्ही पाणी घाला, म्हणजे खूप व्यवस्थित होऊन जाईल, मेजरमेंट काहीच चुकणार नाही. आणि आता मी शेवटीला याच्यामध्ये ना थोडासा गरम मसाला घालते, थोडासा, आणि वरी कोथिंबीर टाकून देते आणि मिक्स करून घेते सगळंच. आता मी त्याच्यावरती कोथिंबीर टाकेल आणि मिक्स करून घेईल आणि झाकण लावून मस्त 2 शिट्ट्या देईल. तुम्ही 2 शिट्ट्या झाले की तुम्हाला लगे दाखवते की मी कसा भात होतो माझा मोकळा मोकळा छानसा खिचडी. खूप सुंदर होते खिचडी. आपण 2 शिट्ट्या करून घेऊ याच्या आणि मस्त तुम्हाला दाखवते की मी कसा होतो माझा राईस. खिचडी किती मोकळी होते पाण्याची. आता तुम्ही बघा, थंड झालेला आहे कुकर माझा. आता तुम्ही बघा, बघा किती खूप छान मोकळा होतो. मोकळा म्हणजे खूप मोकळा होतो. आणि माझ्या मराठी चॅनलमध्ये, म्हणजे मराठी जेवण ह्या चॅनलमध्ये जसं कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर मला अजून उत्साह येतो, की अजून मी उमेद येते की मी अजून काहीतरी नवीन करू, खूप काही करू. आणि तुम्ही माझ्या चॅनलमध्ये खरंच नवीन असाल तर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि माझे व्हिडिओ असेच पाहत राहा, कमेंट करत राहा. चला मग, आपली खिचडी मस्त मी वाढलेली आहे, त्याच्याबरोबर मी लोणचं दिलं आहे जरासा. आणि बघा, घ्या स्वाद. तर चला पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.